खानदेशी राजा न्यूज। गोवंशाची कत्तल आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, गोरक्षकांचा प्रशासनाला अल्टिमेटम। प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून नवापूर शहरात छुप्या मार्गाने सुरू असलेली गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल थांबवण्यासाठी आता गोरक्षक कमालीचे आक्रमक झाले आहेत। 25 मे रोजी नवापूर शहरातील प्रमुख गोरक्षकांनी एकत्र येत पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले। आता केवळ चर्चा नको, थेट कडक कारवाई करा असा इशाराच या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे। शासन निर्णयाला केराची टोपली, हिंदू बांधवांच्या भावना तीव्र। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने परिपत्रक काढून स्वदेशी गायींना राज्यमाता म्हणून घोषित केले आहे। संपूर्ण राज्यात गोवंश हत्याबंदी आणि अवैध वाहतुकीला कायद्याने पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे। असे असतानाही नवापूर परिसरात काही समाजकंटक आणि बेकायदेशीर तस्कर प्रशासकीय व्यवस्थेला आव्हान देत खुलेआम गोवंशाची तस्करी करत आहेत। प्राणी कल्याण आणि संरक्षण कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्यामुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना कमालीच्या दुखावल्या गेल्या आहेत। यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती गोरक्षकांनी व्यक्त केली आहे। शासनाने गायीला राज्यमातेचा दर्जा दिला असताना तस्करांचे धाडस वाढतेच कसे? प्रशासनाने आता डोळे उघडावेत आणि या बेकायदेशीर कृत्यांना तात्काळ चाप लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल। 21 मेच्या नवीन शासनादेशाचा हवाला। निवेदनात पुढे अत्यंत गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाने नुकतेच 21 मे 2024 रोजी एक नवीन विशेष परिपत्रक जारी केले आहे। या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस प्रशासनाला गोवंश हत्या संरक्षण कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आणि थेट आदेश देण्यात आले आहेत। या नवीन शासन आदेशाचे पालन करून नवापूर पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी आग्रही मागणी गोरक्षकांनी केली आहे। निवेदनावर या प्रमुख गोरक्षकांच्या स्वाक्षऱ्या। प्रशासनाला हलवून सोडणाऱ्या या निवेदनावर नवापूरमधील अग्रगण्य गोरक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ज्यामध्ये गोरक्षक दर्शन दीपक पाटील, गोरक्षक श्याम नारायण गावित, गोरक्षक जितेंद्र लालजी अहिर, गोरक्षक पंकज भास्कर सूर्यवंशी, गोरक्षक रामचंद्र नारायण सोनवणे, गोरक्षक राहुल प्रकाश दुसाणे, गोरक्षक कमलेश पाटील, गोरक्षक गोपी हिरालाल सैन, गोरक्षक ईश्वर पाटील या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाला निवेदन सुपूर्द केले असून यावर तातडीने काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण नवापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। राज्यातील गोवंश हत्या बंदी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी गृह विभागाने जारी केलेल्या नवीन शासन आदेशाचे शासन परिपत्रक क्रमांक MIS 0526/PR/56/20/1B काटेकोर पालन व अवैध वाहतूक आणि कत्तल करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात नवापूर पोलीस स्टेशन व तहसीलदार साहेबांना, नगरपालिका अशा सर्वांना नवापूर शहरातील गोरक्षकांनी आज निवेदन देण्यात आले आहे। मी सर्व गोरक्षक मिळून नवापूर पोलीस स्टेशन, तहसीलदार व CO साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की जे गोवंश गोतस्कर आहेत आणि जी राज्यमाता म्हणजे गोमातेला राज्यमाता ही महाराष्ट्र शासनाने हे केलेलं आहे, घोषित केलेलं आहे, तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवतील असं कोणतेही कृत्य त्यांनी करू नये व बकरी ईद निमित्त त्यांनी त्यांच्या धार्मिक भावनेनुसार त्यांनी त्यांच्या कुर्बानीचा कार्यक्रम करावा। त्याच्यात आमचा काही हस्तक्षेप नाही, पण आमची गोमातेचा कोणीही कत्तल करू नये। त्याच्या गोवंशची जल कत्तल करण्यात आली तर महाराष्ट्र शासनामार्फत जे कोणी असेल, जो आरोपी असेल त्याला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल।